तीर्थक्षेत्र नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत वृंदावन येथील भागवताचार्य देवी वैभवी श्रीजी यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सुरू झालेली भागवत कथा मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। या कथेचे निरूपण करताना उपस्थित पुरुष व महिला भाविक मंत्रमुग्ध होताना दिसत आहे। वृंदावन येथील गायनाचार्य मदन गोपाल शर्मा, ऑर्गन नेवासा येथील संगीत विशारद कृष्णा कुलकर्णी हे तबल्याची उत्कृष्ट संगीत साथ देत असून वृंदावन येथील सेविका कुमारी मानसी आवारे, दिव्यानी पाटील, अनुराधा अरुणा या देखील उत्कृष्ट गायनाची साथ देत आहे। कथेच्या प्रसंगी डॉक्टर प्रणव जोशी हे उत्कृष्टपणे निवेदकाची भूमिका बजावताना दिसत आहे। कथेचा समारोप महाआरतीने केला जातो। यात्रा उत्सव सोहळ्यात योगदान देणाऱ्या दात्यांच्या हस्ते सापत्निक आरती करून प्रसादाचे वाटप केले जाते। कथा श्रवण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आसन बैठक व्यवस्था करण्यात आली असून या भागवत कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मोहिनीराज मंदिर देवस्थान ट्रस्ट व विश्वस्त तसेच यात्रा कमिटी व श्री मोहिनीराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले। सुनंदा उठते, दोन्ही हात वर करा, महाराणी उठतात आणि संपूर्ण गोकुळ ग्राम निवासियांना ओरडून सांगतात, अयो गोकुल ग्राम निवासियो, नंद को लाला भयो है, टाळी वाजवा, नंद को लाला भयो है, आणि पूर्ण गोकुळ नगरीमध्ये एकच उत्सव की नंद को नंद घरा नंद भयो। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।